विदर्भातील 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलेला आहे आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पूरस्थिती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा, कोरची, कुरखेडा आणि देसाईगंज तालुक्यामध्ये पावसाचा जास्त फटका बसलाय आणि गोंदियात सुद्धा पावसाचा जोर अजूनही कायम आहे। सूर्याटोला भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती। ही दृश्य आपण पाहतोय। विदर्भातून 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलेला आहे। सकल भागामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याची दृश्य आपण पाहतोय की अनेक नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं बरंच नुकसान झालंय। अनेकांचे संसार उघड्यावर आलेले पाहायला मिळतात आणि साहित्य जे आहे सगळं त्यांनी वरती खाट्यावर ठेवलंय, मात्र गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पूरस्थिती कायम आहे। पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता आणि त्यानुसार भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ही पूरस्थिती। इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसलं। अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि भामरागड, सिरोंचा, कोरची, कुरखेडा, देसाईगंज तालुक्यात पावसाचा जास्त फटका बसलाय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासन करत आहे। कोरची तालुक्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। पाहूया। गडचिरोली जिल्ह्यात कालपासून सतत येत असलेल्या पावसामुळे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे। मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात काल रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता व आज जिल्ह्यात आज आणि उद्या येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। सतत येत असलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेले आहेत। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे संपूर्ण परिसरातील शेतामध्ये पाणी सुद्धा शिरलेले आहे। रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे। नागरिकांचे पूर्ण हाल झालेले आहेत। किती नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळे आता लोकांना याचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान होत आहे आणि या सर्व स्थितीला बघता शासन सुद्धा आता अलर्ट मोडवर असल्याचे दिसून येत आहे। पुढारी न्यूज साठी आशिष अग्रवाल, गडचिरोली। आणि त्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत। आशिष, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, नागरिकांचं बरंच नुकसान झालंय। पाऊस कसा चालू आहे तिथे सध्या आणि परिस्थिती पूर्वपदावर येते का? श्रद्धा, मागील 2 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात जे आहे पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहे। मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागड, कोरची, कुरखेडा आणि देसाईगंज या तालुक्यात पावसाने झोडपून काढलेले आहे। पूर्व विदर्भात पावसाची एक अत्यंत विदारक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला पावसाचा फटका बसलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील गोदावरी नदी जे आहे तेथील वसईखुर्द प्रकल्पाचे जे दरवाजे सुद्धा उघडण्यात आलेले आहे। यामुळे वनगंगा नदी काठच्या लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हो, पण ज्या नागरिकांचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी प्रशासन कशा प्रकारे खबरदारी घेते किंवा नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाकडून काही आवाहन करण्यात आलेलं आहे का? नक्कीच प्रशासनाकडून त्यांना असे आवाहन करण्यात आलेले आहे की कुणीही वाढत्या पाण्यामध्ये जाऊ नये आणि जे नागरिक आहेत नदीकाठचे त्यांना सुद्धा स्थलांतरण करण्यात येत आहे। त्यांचे प्रशासन जे आहे ते सुद्धा अलर्ट मोडवर आहे आणि वेळोवेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा त्यांच्यातर्फे करण्यात येत आहे आणि या काही दिवसातच शेतीचे सुद्धा पंचनामे करण्यात येतील अशी माहिती सुद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे। बरोबर आहे, अजूनही पूरस्थिती कायम दिसते। आशिष, धन्यवाद। अपडेट ताजे घेत राहू। बोलूयात पुढच्या बातमीकडे। गोंदियामध्ये जाऊयात। गोंदियामध्ये सुद्धा पावसाचा जोर तसाच कायम आहे आणि सूर्याटोला भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती उद्भवलेली आहे। सूर्याटोला भागातील बांध, तलाव सुद्धा ओव्हरफ्लो झालेत आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। रात्रीपासून हा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष जुनघरे यांनी। पाहूया। काल मध्यरात्रीपासून आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे। मुख्यतः सूर्याटोला परिसरात पाण्याचे थैमान आहे। प्रत्येक घरात पाणी शिरले आहे। आता आपण आलो आहे फुलचूर नाका येथे। आपण बघू शकता अनिल अग्रवाल यांचं इथे घर होतं, हे अक्षरशः वाहून गेलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्यामध्ये 2 मजली घर होतं हे वाहून गेलेलं आहे आणि जो मुलगा आहे त्याचा मृतदेह काढण्यात आला आहे, मात्र पत्नीचा मृतदेह आता सुद्धा शोध कार्य सुरू आहे।
आणि त्या बघू शकता मुसळधार पाऊस गोंदिया जिल्ह्यात असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे आणि त्याप्रमाणे सिरियाटोला परिसरामध्ये पण बहुतेक ठिकाणी पाणी शिरल्यामुळे लोकांची तारांबळ होत आहे. आशिष इंगरे, पुढारी न्यूज, गोंदिया. आणि पुढे जाऊयात. भंडाऱ्यातील गोसे खुर्द धरणाचे सुद्धा 25 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. वैनगंगा नदी सुद्धा दुथडी भरून वाहतीये आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. धरणाचे 33 दरवाजे आहेत आणि या 33 पैकी तब्बल 25 दरवाजे उघडलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना, त्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यामधलं हे गोसे खुर्द धरण पाहतोय आणि या धरणाला 33 दरवाजे आहेत. मात्र या पाण्याचा प्रवाह पाहून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहत आहे आणि धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती. पावसासंदर्भातली पुढची अपडेट चंद्रपूरमधून. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि हवामान विभागाकडून गडचिरोलीला आज रेड अलर्ट देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला त्या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर पिकांना फटका सुद्धा बसल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र अजूनही हा पाऊस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असाच कायम आहे आणि या जिल्ह्याला आज प्रशासनाने, हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.